मित्रांनो, असं म्हणतात की कर्म चांगले असतील तर नशिबाला तुमचा दास व्हावंच लागतं आणि नियत साफ असेल तर तुमचं घरच तुमची काशी आणि मथुरा असते. विश्वास हा एक छोटा शब्द आहे. असं म्हणायला 1 सेकंद पुरेसा आहे. विचार केला तर 1 मिनिट, समजून घेतला तर 1 दिवस, पण सिद्ध करायचं म्हणलं तर सगळं आयुष्य जातं. लोक म्हणतात पैसा जमवून ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल, पण त्याऐवजी चांगले लोक कमवा जेणेकरून वाईट वेळच येणार नाही. पैसा आणि आपली नाती यांची एकसारखी कदर करा. दोन्ही मिळवणं अवघड आहे, गमावणं सोपं आहे. आयुष्यभर लक्षात राहतो तो माणूस ज्याने वाईट वेळेत साथ दिली आणि तोही ज्याने वाईट वेळेत साथ सोडली. जर पैसे आणि नाती या दोन्हीपैकी एक निवडण्याची वेळ आली तर नाती निवडावी. पैसे येत जात राहतील, नाती नाही. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि खोटं प्रेम माणसाला खूप काही शिकवते. चांगल्या वेळेपेक्षा चांगल्या माणसांना जवळ ठेवा. चांगला माणूस चांगली वेळ आणू शकतो, पण चांगली वेळ चांगला माणूस देईलच असे नाही. आयुष्य त्यांच्याशीच खेळ खेळतं जो चांगला खिलाडी असेल. दुःख सगळ्यांचे जवळपास सारखेच असतात, पण सगळ्यांची हिंमत वेगवेगळी असते. कोणी हताश होऊन कोलमडून पडतो तर कोणी तोंड देऊन त्यातून पार होतो. जिंकण्यासाठी जिद्द हवी असते, हरण्यासाठी तर भीती पुरेशी असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचलेले असता आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो त्याचं एक ना एक दिवस मरण असतं आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याचं कायम स्मरण असतं. काही बोलायला आणि तोडायला एक क्षण पुरेसा असतो, पण काही जोडायला आणि कुणाला मनवायला सगळं आयुष्य जातं. जे शेजारी आणि नातेवाईक नेहमी वाद घालतात, भांडण करतात, असे शेजारी आणि नातेवाईक दूर असलेलेच बरे. आयुष्यात सगळ्या गोष्टीचा फायदा उचला, पण कोणाच्या मजबुरीचा फायदा कधीही उचलू नका. नशा करायचीच असेल तर मेहनतीची करा, दारूची नाही. मेहनतीची नशा केली तर यश तुमच्या पायावर लोळण घेईल आणि दारूची केली तर रोग होऊन लोळत पडावं लागेल. आपल्या मागे कोणी काही बोलत असेल तर बोलू द्या, कारण चर्चा तर त्यांचीच होत असते ज्यांच्यात काही विशेष गोष्ट असते. जो व्यक्ती आपल्या चुकांसाठी स्वतःशी भांडतो त्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही. रागात बोललेला एक शब्द तुम्ही प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांना एका क्षणात विसरायला लावतो. जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा अपयशाला घाबरू नका आणि घेतलेले काम अर्धवट सोडू नका. जे काम तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे करता त्या कामात यश नक्कीच मिळते. जे बदलले जाऊ शकते ते बदला. जे बदलता येत नसेल त्याचा स्वीकार करा आणि जे स्वीकारले जाऊ शकत नाही ते स्वतःपासून दूर करा, कारण स्वतःला खुश ठेवणे ही देखील तुमचीच जबाबदारी आहे. कधीही कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका, कारण धोका माणूस देत नाही, धोका तर माणसाच्या अपेक्षा देतात जो तो दुसऱ्यांकडून ठेवतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला मेहनत न करता सगळं मिळालं आहे. मेहनतीने सुखी होणारा समोरच्याच्या मेहनतीचा देखील सन्मान करतो. प्रेमाने भरलेले डोळे, श्रद्धेने झुकलेली मान, मदत करणारे हात, सन्मानावर चालणारे पाय, सत्यासोबत जोडलेली जीभ, हे सगळं ईश्वराच्या आवडीचं आहे. प्रत्येक नवीन सुरुवात थोडं घाबरवते, पण यश हे कठीण गोष्टींसोबतच असते. खुश राहण्याचा हा अर्थ नाही की सगळं ठीक चालू आहे. खुश आहात याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्य जगायला शिकलात. आयुष्य जगताना इतकं लक्षात ठेवा की पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून एकाग्र होऊन केलेली मेहनतच तुमचं वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य बदलू शकते. म्हणून एकाग्र चित्ताने केलेली मेहनत म्हणजे चमत्कार असतो. दुसरा कुठलाही चमत्कार या जगात अस्तित्वात नाही.
ज्याला प्रत्येक क्षणाचा महोत्सव करता आला, ज्याच्या तक्रारी कमी असतात आणि ज्याने प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी ईश्वराचे आभार मानले, अशा व्यक्तीला दुःख जाणवत नाही. 20व्या वर्षी दिसणारा चेहरा हे माणसाला निसर्गाचं देणं आहे. 30व्या वर्षी दिसणारा चेहरा हे माणसाच्या आयुष्यातील येणाऱ्या उतारचढावाचं देणं आहे. आणि 50व्या वर्षी दिसणारा चेहरा हा माणसाच्या स्वकमाईचा असतो. इच्छा माणसाला कधी शांत जगू देत नाही आणि माणूस इच्छांना कधी मरू देत नाही. तुम्ही वेळेला धरून ठेवू शकत नाही, पण वेळेला कधी फुकट घालवू नका. ते तर तुमच्याच हातात आहे. सरळ असलेले अवघड करणे सोपे आहे, पण अवघड असणारे सोपे करणे कठीण आहे. जो कठीण असलेलं सोपं करतो तो विशेष असतो. माणसाचं चांगलं आणि वाईट कर्म हे त्याच्यासोबत चालत असतात. जे घडून गेले आहे त्याचा विचार करणे व्यर्थ आहे आणि येणाऱ्या भविष्याची चिंता करणेही व्यर्थ आहे. बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती वर्तमानात जगतात. ज्याला पडून पुन्हा उठायचं माहीत आहे त्याला आयुष्याचा अर्थ समजला. प्रत्येकाला वाटतं की मला समजून घ्यावं, पण कोणीही दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला तयार नसतो. स्वतःची तुलना इतरांशी करत असाल तर असं करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चंद्र आणि सूर्याची तुलना नाही होऊ शकत. दोघेही आपल्या आपल्या जागी आहेत. तसंच प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. संयम आणि सहनशीलता या माणसाच्या कमजोर बाजू नाहीत. या तर माणसाच्या आतली ताकद आहेत जी सगळ्यांमध्ये नसते. सगळ्यात जास्त ताकद म्हणजे शक्ती ही एखाद्याच्या आशीर्वादात असते, जे मनातून निघतात. जेव्हा माणसाचं सगळं संपलेलं असतं तेव्हा कोणाचे तरी आशीर्वाद मनातून दिलेल्या सदिच्छा माणसाला तारून नेतात. वाईट सवयी वेळेवर नाही बदलल्या तर त्या सवयी तुमची वाईट वेळ आणायला उशीर करत नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.